हाय, हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजचा व्हिडिओ खूप छान ह्या विषयावर आहे, जे की सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो. तोच विषय आहे, तो म्हणजे केसांचा. केस गळती किंवा केस डॅमेज होणे किंवा केस वाढतच नाहीत. तर खूप सारे प्रकार असतात. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये त्यावरच उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही माझे केस बघू शकता. लांब पण आहेत, दाटही आहेत आणि एकदम छान आहेत. जसे की आपल्याला हवे असतात तसे आहेत. त्यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही. जे की आपल्या घरात असतात त्याच वस्तू लागणार आहे. तर इथं बघू शकता मी मेथीदाणे घेतलेत. जे की हे मेथीदाणे गावाकडचे आहेत आणि जे विकत असतात ते खूप असे डार्क पिवळे दिसतात. हे रानातले असल्यामुळे थोडे फेंट आहेत. तर हे आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही जास्त हे टणक असतात त्यामुळे हे जास्त बारीक तर होत नाहीतच. पण जरा आपल्याला 2 तुकडे झाले तरी बस झालं. मिक्सरमध्येही करू शकता, पण मिक्सरमध्ये ते बारीक कमी असल्यामुळे बारीक होत नाहीत. आपल्याला थोडेच लागणार आहेत मेथीदाणे, त्यामुळं कमीच घ्या. तर बघा, मेथीदाणे आपल्या केसांसाठी अप्रतिम आहेत. म्हणजे म्हणतात की मेथीदाण्याचे लाडू ह्या गोष्टीही खाल्ल्या तरीही खूप छान फरक पडतो. पण आपण इथं आपल्याला केसांना लावणार आहोत. कारण मेथीदाणे खाताना खूप कडू लागतात. पण असे केसांना तरी लावले तरीही आपल्याला छान फरक जाणवतो. तर इथं बघू शकता मी त्यांना छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं वापरायचं आहे तेल, जे की तुम्ही कोणतंही तेल वापरत असाल, जे तुम्हाला सूट होतं ते तेल तुम्ही वापरा. तर मी तर इथं कोकोनट तेल पहिल्यापासूनच लावते आणि हे माझ्यावर छान सूट करतं. तर बघा, छोट्या-छोट्या टिप्स आहेत, की आपले केस छान राहण्यासाठी आपण काय करतो, की जास्त म्हणजे केस डॅमेज होऊन देतो आणि मग नंतरच्याला बाहेरचे केमिकल प्रॉडक्ट वापरतो आणि त्यामुळं तेवढ्यापुरते केस खूप छान दिसतात आणि त्यानंतर खूप जास्त डॅमेज होतात आणि मग आपण म्हणतो, की केसांचं खूपच असं होतंय, तसं होतंय. पण आपण तर घरगुती हे छोटे-छोटे रेमेडी आहेत. ह्या तर आपण केल्या आणि आपल्या केसांना तर थोडं ट्राय केलं. एवढीच काळजी घेतली ना, तरी खूप छान केस होतात. म्हणजे फक्त असंच नाही, की आहे तेवढे केसच राहतात आणि छान राहतात, असं नाही. केस वाढतात हे मी स्वतः अनुभवले. कारण माझे केस खूप कमी होते आणि आत्ताचे तर तुम्ही केस व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच बघितले. माझे केस किती मोठे आहेत किंवा किती म्हणजे स्ट्राँग माझे केस झाले आहेत आणि दाट तर खूप जास्त आहेत. म्हणजे नको नको होतं एवढे दाट आहेत केस. तर इथं बघू शकता मी तेल छान कमी गॅसवर उकळवून घेतलेलं आहे. कमी गॅसवर घ्यायचंय. अजिबात गॅस वाढवायचा नाही, कारण तेल लगेच आटून जातं ते. कमी गॅसवर घ्यायचे. जे ते तुम्ही बघू शकता मेथीदाणे कसे पूर्ण डार्क झालेले आहेत. आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी मेथीदाणे रात्रीच भिजत घातले होते. थोडेच घातले होते, पण भिजून ते खूप जास्त होतात. तर छान भिजले होते सकाळपर्यंत. तर ते आता आपल्याला गाळून घ्यायचंय आणि हे गाळून घेतलेलं पाणी एवढं इफेक्टिव्ह आहे, की आपण केसांना टोनर म्हणून वापरू शकतो. काहीही बाहेरचे जास्त महागाचे टोनर किंवा पैसे घालवून आणावे असं काहीच नाही. हे टोनर तुम्ही वापरू शकता. खूप छान आपल्या केसांसाठी. तुम्ही एखादी स्प्रे बॉटल असेल त्यात भरून वापरलं तरी चालेल. नसेल तर आपले कॉटन घेऊन त्याने केसांना लावलं तरीही चालेल. आणि तुम्ही म्हणसाल मेथीदाणे जे भिजलेले उरलेत, त्याचं काय करायचं, तर ते तर अजिबात म्हणजे टाकून वगैरे तर नाही द्यायचं आपल्याला. ते खूप छान त्याचं हेअर मास्क तयार होतो. ते मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला हेअर मास्क कसा तयार होतोय आणि हे सगळं कसं आपल्याला वापरायचंय ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला मी सांगणारच आहे, की हे सगळं कसं वापरायचंय. तर इथं बघू शकता मी मेथीदाणे मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आणि हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत. जरा बारीक होत नाहीत चुकून कधी-कधी बारीक नाही झाले तर थोडंसं पाणी टाकायचं. जे की आपण हे पाणी टाकलं तरी चालतंय किंवा अदर दुसरं पाणी टाकलं तरी चालतंय. तर बघू शकता किती छान आणि एकदम मऊ आणि एकदम ऑलरेडी ते चिकट-चिकट असतं. एकदम जसे क्रीम असतात ना बाहेर भेटतात हेअर मास्क तसं तयार झालेलं आहे. तर हे तिन्ही गोष्टी आपल्याला खूप इफेक्टिव्ह केसांना देतात. तर फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका प्लीज. तुम्ही एकदा तरी ट्राय करा ह्या गोष्टी, की कसं म्हणजे केसांना काय इफेक्ट जाणवतोय किंवा गळायचे थांबतायत का किंवा छान दिसतायत का? तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि एकदा ट्राय केलं तर मला माहिती आहे तुम्ही हे कंटिन्यू करणार आहे. आणि मेथीदाणे तुमच्याकडे घरी नसतील तर किराणा दुकानात 10-20 रुपयाला पॅकेट भेटतं. त्यात बी खूप सारे मेथीदाणे येतात. तुम्ही कोणतंही वापरू शकता. तर इथं बघू शकता मी तेलही गाळून घेतलेलं आहे.
तर ह्या गोष्टी अशा वापरायच्या आहेत की संध्याकाळच्याला आपल्याला म्हणजे आपल्याला हेअर वॉश उद्या करायचंय समजा, तर रात्रीचं संध्याकाळी तेल छान लावून घ्यायचं केसांना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्याला हे वालं जे आपण मेथीचं पाणी रात्रभर भिजत टाकलेले आहेत ते पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. जे की आपल्या दुसऱ्या भाषेत टोनर, ते पूर्ण स्प्रे मध्ये घ्या नाहीतर कॉटननी घ्या, मस्त केसांना लावून घ्या आणि त्यानंतर आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे टोनर थोडंसं ओलं असलं तसंच असले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही किंवा सुकू दिलं तरी बी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला हेअर मास्क लावायचा आहे. संध्याकाळी तेल लावल्यामुळे केसात छान मुरल. त्यानंतरच्याला मग आपल्याला टोनर लावायचा आहे आणि टोनर लावल्यानंतर लगेच तुम्ही हेअर मास्क लावला आणि हेअर मास्क लावून तुम्ही अर्धा पाऊण तास थांबू शकता आणि त्यानंतर हेअर वॉश करू शकता. मेथी दाण्याचे लवकर कण केसातून निघत नाहीत. थोडंसं जास्त धुवावं लागतं, पाणी थोडं जास्त लागतं, पण काही नाही प्रॉब्लेम. केस सुकल्यानंतर त्याचे ते कण असतात ते बराबर म्हणजे निघून जातात. आपण केस झटकल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात मी संध्याकाळचं टायमिंग आहे आणि हेअर ऑइल करत आहे केसांना. हेअर ऑइल केल्यानंतर मी आता सकाळच्याला पहिल्यांदा टोनर लावून घेणार आणि त्यानंतर हेअर मास्क आणि हेअर वॉश करणार आणि त्यानंतर जे काय माझे केस झालेत ते मी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये लावलेले आहेत की माझे केस कसे झालेत ते तुम्ही बघितलेच. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसे वाटतात माझे केसांचे व्हिडिओ ते बी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा तुम्ही चॅनलवर आलाच आहात आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघितलेच आहेत, तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. असेच मी केसावरचे घरगुती उपाय जे की आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतील सगळ्यांच्यात, असे मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर तुम्ही नक्की बघत जावा. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.